नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालयमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण गोवर्धन सजीव खात बनवत आहोत। गोवर्धन सजीव खात। तर शेतकरी मित्रांनो, आज या विधीसाठी आपण इकडलं गाईचं शेण आणि यामध्ये गोमूत्र या टोपल्यामध्ये मिक्स केलं होतं। या टोपल्यामध्ये मिक्स करून आपण गोवर्धन पर्वत इथं तयार केलेला आहे। गोवर्धन पर्वत इथं तयार केलेला आहे। कारण मित्रांनो, आपण जर हे शेण उकंड्यावर टाकलं तर उकंड्यावर टाकल्यामुळं फंगस, व्हायरस, व्हाईट ग्रब, मावा, केकडा, साप, बिच्छू हे आपल्या पिकाला त्रास देणारे जीव पैदा होतात। आणि ज्यावेळेस आपण सजीव खात जर बनवला, आपण गोवर्धन सजीव खात जर बनवला तर इथं मित्रजीव तयार होतात, मित्रजीवाची निर्मिती होते। तर श्रीकृष्ण परमात्मांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये गोवर्धन सजीव खात बनवायला सांगितलं आहे। उकिरडा ही आपली परंपरा नाही आहे। उकंडा आपण जे बनवत आहोत ते उकंड्यावर शेण नेऊन टाकणं बार बार ही आपली परंपरा नाही आहे। आपली परंपरा आहे गोवर्धन पर्वत बनवायची। तर गोवर्धन खात सजीव खात बनवायची। तर गोवर्धन सजीव खात बनवायला आपल्याला श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं होतं। तर त्या हिशोबाने आपण आज गोवर्धन पर्वत सजीव खात इथं बनवत आहोत। तर ते कसं बनवायचं हे मी विधी तुम्हाला तुर्तास सांगत आहे। तर असं शेण यामध्ये चुरून घ्यायचं आणि गोल गोल करून एकावर एक अशा उपळे, म्हणजे आपण गौऱ्या जसं करतो ना तशा गौऱ्या एकावर एक ठेवायच्या, जेवढं तुमचं शेण असेल तेवढं। आणि सोमवारचा हे ढीग झाला, मंगळवारचा दुसरा असे सोमवारचा हे गोवर्धन सजीव खात आपण बनवला, मंगळवारचा इथं घ्या बाजूला, बुधवारचा इथं घ्या, गुरुवारचा इथं घ्या, शुक्रवार, शनिवार, रविवार असे 7 दिवस झाले की 7 दिवस झाल्यानंतर पुन्हा अजून 7 दिवस जाऊ द्या की 14 दिवस ज्या दिवशी होतील त्या दिवशी हे पूर्ण सजीव खात आपला तयार झाला असं समजा। आणि हे सजीव खात आपण मिक्स एका आपल्या बोंद्र्याच्या पोत्यामध्ये जशाला तसा वाळल्यानंतर ठेवून द्यायचा। आणि त्याच्यानंतर आपण पेरणीच्या अगोदर याला बारीक करून घ्यायचं पेरण्याजोगं, आणि ते आपल्या मोग्यावट रासायनिक खतासोबत किंवा नुसतं टाकू शकतो, किंवा आपण आपल्या खतानं त्याची रांगोळ आपल्या हातानं त्याची रांगोळ भरू शकतो। आणि आपलं पीक भरघोस आणि दर्जेदार, निरोगी, सशक्त इथं आपल्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, असा गोवर्धन सजीव खात आपण बनवला। तर याची विधी मी तुम्हाला सांगतो। आपले ताराचंद बेलजीभाई आहेत, त्यांनी ही विधी सांगितलेली आहे। हे पहा, हे प्रार्थना अगोदर हळदी कुंकू व्हायचं, थोडंसं तांदूळ ठेवायचे, थोडीशी साखर ठेवायची आणि पूजा करायची गोवर्धन पर्वताची, आणि त्यांना विनंती करायची, हे गोवर्धन सजीव खात मैंने आपको मेरे खेत में अणु और जीवाणुओं को विकसित करने के लिए बनाया है। कृपया आप अपनी शक्ति प्रदान करें। हे ईश्वर, इस कार्य में मेरी मदद करे। तथास्तु तथास्तु तथास्तु। धन्यवाद 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 ही प्रार्थना म्हणायची। आणि ही प्रार्थना म्हटल्यानंतर आपण त्या गोवर्धन पर्वतावर, गोवर्धन सजीव खातावर आपण असं फूल ठेवायचं एक। इथं आपण पहा आपल्या गुलाबाची रोजची कळी तिथं ठेवलेली आहे त्यांच्या मस्तकावर, म्हणजे हे सहस्रार चक्र आहे। आणि तिथं आपण इथं कळी ठेवलेली आहे गुलाबाची, आणि गुलाबाची कळी त्याच्यानंतर आपण हे फूल पण असं इथं वाहू शकतो। आपल्या गोवर्धन पर्वताला आपण त्यांची पूजा करू शकतो। आणि पूजा केल्यानंतर इथं पण खाली हळदी कुंकू ठेवा, थोडेसे तांदूळ ठेवा, थोडीशी साखर ठेवा, आणि परत एकदा विनंती करा, परत एकदा प्रार्थना म्हणा, हे गोवर्धन सजीव खात मैंने आपको मेरे खेत में अणु और जीवाणुओं को विकसित करने के लिए बनाया है। कृपया आप अपनी शक्ति प्रदान करें। हे ईश्वर, इस कार्य में मेरी मदद करे। तथास्तु तथास्तु तथास्तु। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या प्रकारे प्रार्थना करा। आणि प्रार्थना केल्यानंतर आपल्या 4-5 झाडाचे आंब्याचे, विशेष करून आंब्याचे पानं घ्या, आणि आंब्याचे पानं असे पालते ठेवा, असे पालते ठेवायचे, असे पालते ठेवा। आणि त्याच्यानंतर बदामाचे पानं पण आहेत आपल्याकडं, हे बदामाचे पानं पण असे पालते ठेवा। म्हणजे काय होईल, याच्यामधले जे बॅक्टेरिया असतात ना, ते बॅक्टेरिया इथं आपल्या या गोमयामध्ये विकसित होतील आणि आपल्या शेतामध्ये चांगलं कार्य करतील। हे पहा, आंब्याचे पानं आपण घेतले आहेत, आंब्याचे पानं आपण इथं असे ठेवायचे। पूर्ण हे गोवर्धन पर्वत झाकून टाकायचं आहे आपल्याला,
कशानं? पानानं. हे पहा, आपण पानं घेतलेले आहेत. कशाचे? बदामाचे घेतलेले आहेत, चिकूचे घेतलेले आहेत, आंब्याचे घेतलेले आहेत, मोगऱ्याचे घेतलेले आहेत. हे पहा, रोज म्हणजे आपले गुलाबाचे पानं घेतलेले आहेत. तर असे सगळे पानं घ्यायचे आणि पूर्ण गोवर्धन पर्वत आपला झाकून टाकायचा. आणि त्या हिशोबानं आपण हे 7 दिवस असे 7 पर्वत करायचे. ते पूर्ण मिक्स करायचं आणि ते खत आपल्या शेतामध्ये वापरायचं. पहा किती मस्त आपलं पीक भरघोस आणि दर्जेदार आपल्याला उत्पादन मिळून देतं. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. हे पहा मित्रांनो, आपण गोवर्धन सजीव खाद असा पूर्ण झाकून टाकलेला आहे. म्हणजे ह्या फुलामधील आणि पानामधील बॅक्टेरिया ह्या खतामध्ये समाविष्ट होतील आणि विकास पिकांचा चांगला होईल. बॅक्टेरिया जे मित्रजीव आहेत असे बॅक्टेरिया इथं ह्या खतामध्ये आपल्याला मिळून जातील. आणि मित्रांनो, रोज सकाळी एकदा हळदी कुंकू तांदूळ आणि साखर थोडीशी ठेवून ही प्रार्थना म्हणायची आहे रोज. हे गोवर्धन सजीव खाद, मैंने आपको मेरे खेत में अणु और जीवाणुओं को विकसित करने के लिए बनाया है. कृपया आप अपनी शक्ति प्रदान करें. हे ईश्वर, इस कार्य में मेरी मदद करे. तथास्तु तथास्तु तथास्तु. ये तकनीक करने के बाद जिस गोबर में फंगस, वायरस, बिच्छू, सांप, केकड़े, इल्ली, मावा, चेपा पैदा होते थे, उस गोबर में गोबरेला आके उसको डिकम्पोज करेगा और मित्र जीव पैदा होंगे और फसल को विकसित करने वाले सारे विकसित करने वाले जीव बढ़ेंगे और निरोगी रखने वाले जीव भी इसमें बढ़ेंगे और सारे जीवाणु अच्छे मतलब इस खाद में पैदा होंगे और हमारी फसल को बहुत अच्छा बनाएंगे. थैंक यू, धन्यवाद.